आज आपण झणझणीत मटण रस्सा अगदी 2 व्यक्तींना पुरेल या प्रमाणात कशा पद्धतीने बनवायचा ते पाहणार आहोत. साधी सोपी पद्धत वापरणार आहे. पारंपरिक पद्धतीचा हा काळा मटण रस्सा, परंतु या ठिकाणी थोड्याशा काही महत्त्वाच्या टिप्स असतात ज्या फॉलो करून तुम्ही हा मटण रस्सा अगदी चविष्ट बनवू शकता. त्यासाठी रेसिपीमध्ये कुठेही घाई न करता सविस्तर स्टेप बाय स्टेप रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. त्यामुळे रेसिपीतील सर्व टिप्स तुम्हाला लक्षात यावे यासाठी रेसिपी कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्कीच पहा, जेणेकरून तुम्ही देखील पहिल्याच प्रयत्नात अशा पद्धतीचा परफेक्ट मटण रस्सा बनवू शकता. तुम्हाला जर नॉनव्हेज खायला खूप आवडत असेल तर अशाच पद्धतीने नॉनव्हेजच्या इतरही खूप साऱ्या रेसिपीज तुम्हाला शिकायच्या असतील तर त्या सर्व रेसिपीज शिकण्यासाठी कविताच किचनला नक्कीच फॉलो करा. त्याचबरोबर न चुकता दररोज दुपारी 12 वाजता येणाऱ्या प्रत्येक नवीन रेसिपीची नोटिफिकेशन ही तुमच्या मोबाईलवर यावी यासाठी वरील व्हिडिओप्रमाणे चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब बटन या व्हिडिओच्या खाली चॅनलच्या नावासमोर दिलेलं आहे. हाय हॅलो नमस्कार, मी कविता तुमच्या आवडत्या कविताच किचनमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आज आपण अगदी पारंपरिक पद्धतीचा काळा मटण रस्सा करण्याची अचूक पद्धत या ठिकाणी पाहणार आहोत आणि 2 व्यक्तींच्या प्रमाणानुसार किती साहित्य प्रमाण वापरायचं हे देखील अगदी डिटेलमध्ये पाहत आहोत. सुरुवातीला आपण अर्धा किलो मटण घेतलेलं आहे. मटण स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. त्यानंतर पातेल्यामध्ये टाकायचं तेल छान गरम झाल्यानंतर आपण यामध्ये टाकलेले पोहे खाण्याचा 1 चमचा या ठिकाणी अद्रक लसूण पेस्ट, अर्धा चमचा धना पावडर टाकलेली आहे. त्याचबरोबर स्वच्छ धुवून घेतलेलं जे मटण आहे ते आपण यामध्ये टाकणार आहोत. आता अर्धा किलो मटणमध्ये आपण 2 व्यक्तींना पुरेल या प्रमाणामध्ये सर्व साहित्य प्रमाण पाहणार आहोत. त्यानंतर यामध्ये टाकलेली आहे हळद साधारणतः अर्धा चमचा एवढी हळद टाकलेली आहे. गॅस पूर्णपणे कमीच ठेवायचा आणि पोहे खाण्याचा साधारणतः 1 चमचा एवढं मीठ टाकलेलं आहे आणि व्यवस्थित असं हे मटण या ठिकाणी तेलामध्ये परतवून घ्यायचं. या स्टेजला गॅस पूर्णपणे कमीच ठेवलेला आहे, कारण या ठिकाणी स्टीलचा पातेल्याचा वापर केलेला आहे. तळाशी करपू शकतं, त्यासाठी आपण मंद आचेवर व्यवस्थित असं हे मिक्स करून घेणार आहोत. हे पहा, व्यवस्थित असं मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये पाणी टाकायचं. आता मटण बुडेल आणि वरती अगदी थोडंसं पाणी राहील एवढं पाणी मी यामध्ये टाकलेलं आहे, कारण पातेल्यामध्ये शिजवत आहोत त्यामुळे थोडासा मटणचा हे सूप आटणार देखील आहे. आणि पातेल्यामध्ये साधारणतः 45 ते 50 मिनटं आपला एवढा वेळ हे मटण शिजण्यासाठी लागणार. कुकरमध्ये शिजवायचं असेल तर 3 ते 4 शिट्ट्या करून तुम्ही शिजवून घेऊ शकता. त्यानंतर आपण लोखंडी कढईमध्ये सर्व मसाला भाजून घेणार आहोत. त्यासाठी खोबरं, त्याचबरोबर कांदा आणि या ठिकाणी लसूण घेतलेला आहे. आता धने सगट न वापरता या ठिकाणी धना पावडरचा मी यूज करणारच आहे, त्यामुळे या ठिकाणी धने भाजण्यासाठी घेतलेले नाही. कांदा अगोदर मी शेगडीवर भाजून घेतलेला होता आणि 3ही जिन्नस मध्यम आचेवर अगदी 1 ते 2 मिनटं तेलामध्ये व्यवस्थित अशा परतवून घेणार. हे पहा, सर्व जिन्नस आपण परतवून घेतल्यानंतर ते मिक्सरला दळून घेतलेले आहेत. त्यानंतर आपलं मटण देखील साधारणतः 55 मिनटं शिजण्यासाठी लागलेले आहे. शिजून व्यवस्थित असं तयार झालं. आपण ते एका डिशमध्ये काढून घेतलेलं आहे. त्याच पातेल्यामध्ये टाकायचं तेलामध्ये आपण थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकलेली आहे, 1 चमचा धना पावडर टाकलेली आहे, अगदी थोडीशी हळद टाकलेली आहे आणि त्यानंतर आपण मटण मसाला वापरणार आहोत. हा कविताच किचनचाच मटण मसाला आहे. साधारणतः आपण 1 ते 1.5 चमचा हा मटण मसाला वापरलेला आहे. त्याचबरोबर अगदी लहान मुलांसाठी हा मटण रस्सा बनवत आहे, त्यामुळे तिखट होऊ नये यासाठी मी लाल मिर्च पावडर वापरलेली नाही. तुमच्या तिखटच्या अंदाजानुसार तुम्ही लाल मिर्च पावडरचा वापर करू शकता. त्याचबरोबर आपण यामध्ये हा जो मसाला मिक्सरला दळून घेतलेला आहे तो मसाला टाकलेला आहे आणि मसाला अगदी 1 मिनिटासाठी परतवण्यासाठी ठेवला होता. लगेचच आपण यामध्ये टाकणार आहोत जे शिजवून घेतलेलं मटण आणि सूप होतं ते सर्व यामध्ये टाकायचं. आता या ठिकाणी आपण दुसऱ्या गॅसवर पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आणि आवश्यकतेनुसार गरम पाण्याचा देखील यामध्ये वापर करणार आहोत, कारण सूप पातेल्यामध्ये शिजवल्यानंतर सूप बरंचसं आटलं जातं, खूप जास्त सूप हे शिल्लक राहत नाही. त्याचबरोबर या ठिकाणी गरम पाण्याचा देखील मी या ठिकाणी वापर करणार आहे. त्याचबरोबर आयुषसाठी थोडंसं सूप मी ठेवणार आहे, त्यामुळे सगळं सूप मी या भाजीमध्ये टाकलेलं नाही. थोडंसं सूप हे मी ताटामध्ये तसंच शिल्लक ठेवलेलं आहे. त्यानंतर आपण ही भाजी मिक्स केल्यानंतर आवश्यकतेनुसार यामध्ये गरम पाण्याचा वापर करणार आहोत.
हे पहा, अगोदर आपण व्यवस्थित असं हे मिक्स करून घेऊया. त्यानंतर कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी त्यानुसार यामध्ये गरम पाण्याचा वापर करणार आहोत. त्याचबरोबर आपण यामध्ये टाकणार आहोत चवीनुसार मीठ. अगोदर आपण मिठाचं सूप शिजवत असताना मिठाचा वापर केलेलाच होता. आता मात्र आपण थोडाच मिठाचा वापर केलेला आहे. आवश्यकतेनुसार मीठ टाकलेलं आहे. व्यवस्थित असं मिक्स करून दिलेलं आहे. साधारणतः अर्धा ते पाऊण ग्लास एवढं मला गरम पाणी या ठिकाणी या रश्शीमध्ये टाकावं लागलं आहे. आणि व्यवस्थित अशी आपण ही ग्रेव्ही अगदी 5 ते 10 मिनटं मध्यम आचेवर शिजवून घेणार आहोत. आता ही स्टीलचं पातेलं आहे, त्यामुळे गॅसचा फ्लेम हा मध्यम ठेवणार आहे. अधूनमधून हे व्यवस्थित मी हलवत राहणार आहे. आणि या ठिकाणी 10 ते 15 मिनटानंतर तुम्ही पाहू शकता हा मटण रस्सा किती छान शिजलेला आहे ते. या ठिकाणी जेव्हा गावरान मटण तुम्ही घेता त्यावेळेस ते शिजण्यासाठी खूप जास्त वेळ लागतो. आणि बॉयलर असेल तर ते पटकन शिजले जातं. त्यामुळे अगदी मी तुम्हाला 55 मिनटे एवढा वेळ सांगितलेला असेल तरीही यापेक्षा वेळ कमी अधिक हा तुम्हाला लागू शकतो. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता खूप छान तर्री या भाजीवर आलेली आहे. आणि मध्यम आचेवर ही भाजी आपण अगदी 10 ते 15 मिनटं उकळून घेतलेली आहे. आणि या ठिकाणी परफेक्ट हा मटण रस्सा या ठिकाणी आपला बनून तयार झालेला आहे. सर्वात शेवटी आपण टाकणार आहोत यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर आणि छान गरमागरम हा मटण रस्सा आपण सर्व करणार आहोत. रेसिपी करून पहा, कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये कळवा. रेसिपी आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. त्याचबरोबर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर इथून पुढे येणाऱ्या दररोज दुपारी 12 वाजता एकही दिवस सुट्टी न घेता अगदी शार्प 12 वाजता आपली रेसिपी, नवीन रेसिपी दररोज पोस्ट होत असते. आणि त्या सर्व रेसिपींची नोटिफिकेशन ही तुमच्या मोबाईलवर यावी यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करण्यासाठी या व्हिडिओच्या खाली चॅनलच्या नावासमोर सबस्क्राईब बटन दिलेलं आहे. गरमागरम हा मटण रस्सा आपण सर्व करणार आहोत. तुम्हाला जर नॉनव्हेज आवडत असेल आणि ही रेसिपी पाहता क्षणी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाऊ नका. त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि एक कमेंट मात्र करायला विसरू नका. त्याचबरोबर कमेंट बाजूला सरकून हाईप देखील नक्कीच करा. आणि हा कविताज किचनचा मटण मसाला जर तुम्हाला घ्यायचा असेल तर 7020162100 या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही हा मसाला घर बसल्या ऑर्डर करू शकता. अगदी खूप छान हा मसाला आहे. केमिकल फ्री, शुद्धता राखून हा मसाला आपण बनवलेला आहे. त्यामुळे तुम्ही हा मसाला घरबसल्या ऑर्डर करू शकता. खूप छान परफेक्ट असा हा मटण रस्सा या ठिकाणी बनवून तयार झालेला आहे. वेळात वेळ काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया उद्या दुपारी 12 वाजता अशाच नवीन एखाद्या छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.